पोलिसांची मोठी टीम सकाळी सकाळी एका डॉनच्या बंगल्यात पोहोचते। महिन्याभरापूर्वीच या डॉनचा मृत्यू झालेला असतो। त्याच्या घरात बराच पैसा, हत्यारं लपवून ठेवली असल्याची टीप पोलिसांना मिळते। छापा टाकल्यानंतर जे काही हाती लागतं त्यामुळे पोलीस थक्क होऊन जातात। कोट्यवधी रुपये, रायफल्स, तलवारी, दारूचे साठे, एखाद्या चित्रपटाचं कथानक शोभावं अशी घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे। नेमका कोणता मुद्देमाल पोलिसांना मिळाला आणि हा कोट्यधीश डॉन आहे तरी कोण, जाणून घेऊया। छत्रपती संभाजीनगरच्या मिटमिटा परिसरातल्या बंगल्यावर शनिवारी पोलिसांनी छापा टाकला। त्यावेळी आतमध्ये नेमकं काय असेल याची ना पोलिसांना कल्पना होती ना त्यांना टीप देणाऱ्यांना। पोलीस आत पोहोचले आणि तिथे त्यांना जे काही मिळालं ते पाहून नक्कीच धक्का बसेल। थोडी नाही तर तब्बल 5,29,29,560 रुपयांची रोकड इथे सापडली। अंदाजे 21,34,000 किमतीचे 151 ग्रॅम सोन्याचे आणि 8 लाखांच्या आसपास किंमत असलेले अंदाजे 4 किलो चांदीचे दागिने सापडले। तर एक रिव्हॉल्वर, 2 पिस्तुलं, 4 रायफल्स आणि 4 मॅगझिनसह 632 जिवंत काडतुस सुद्धा इथूनच हस्तगत झाली आहे। याशिवाय तलवार, चाकू, कुकरी, कोयता, गुप्ती, मिलिटरी नाईफ, भाला, फरशी अशी जीवघेणी धारधार शस्त्र सुद्धा सापडली। या घरात पोलिसांना विदेशी दारूचा मोठा साठाही आढळून आलाय। सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या व्हिडिओसाठी वापरण्यात येणारं CP+ DVR मशीन सुद्धा इथेच सापडलंय। पडेगाव परिसरामध्ये 1 एकराचा बंगला, चहू बाजूनं झाडी आणि त्यामध्ये असलेल्या घराच्या एका खोलीत आपण धान्य भरतो त्या कोठ्यांमध्ये रक्कम भरलेली, काही कपाटं देखील भरलेली, ते कपाटं कोणी उघडू नये म्हणून दोरीनं देखील बांधलेली होती आणि ही कपाटं जशीच उघडली त्यामध्ये भल्या मोठ्या नोटांचे बंडल बाहेर पडली। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इतकं मोठं घबाड असलेला हा बंगला आहे तरी कोणाचा? तर या बंगल्याच्या महाभाग मालकाचं नाव आहे बाबा फरजान। सिटी चौक परिसरात राहत असलेल्या बाबा फरजान यांचं सुमारे महिन्याभरापूर्वी निधन झालं। शहरातल्या वाळूज MIDC मध्ये कामगार नेता अशी त्यांची मुख्य ओळख होती। पूर्वी फरजान यांचा एक बर्फाचा कारखाना सुद्धा होता। 1990 साली त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभेची निवडणूक सुद्धा लढवलेली। बाबा फरजान यांना 2 मुलं असून सध्या ती पुण्यात राहतात। 5,26,29,000 रुपये, त्याचप्रमाणे 6 वेपन्स, मोठ्या प्रमाणावरती तलवार, चाकू, गुप्ती, सोने आणि चांदे अशी मालमत्ता हस्तगत करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन छावणी या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बाबा फरजान यांच्या नावावरती यापूर्वी अनेक गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती समोर आली आहे। विविध पोलीस स्थानकात हत्येचा प्रयत्न, मारहाण, अपहरण आणि जमीन बळकावणं असे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल होते। गोपनीय माहिती मिळालेली होती की याच्यामध्ये बेहिशेबी मालमत्ता तर आहेच, परंतु शस्त्र देखील आहे आणि त्याच्यावर ऑलरेडी गुन्हे दाखल असल्यामुळे ही कारवाई अतिशय गोपनीयरित्या करण्यात आली। याच्यामध्ये आपल्याला पिस्टल्स, रायफल्स आणि मोठ्या प्रमाणामध्ये काडतुसांची संख्या सुद्धा जिवंत काडतुसे 6,350 काडतुस जिवंत काडतुस मिळालेली आहेत। आता इतकी मोठी रोख रक्कम, शस्त्रसाठा आणि मौल्यवान वस्तू या घरात आल्या तरी कशा? त्याचा स्रोत काय आणि यात आणखी कुणाकुणाचा सहभाग आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पोलिसांनी तपास वेगानं सुरू केला। 5.5 कोटीचा मुद्देमाल, दिवंगत कामगार नेत्याचा बंगला आणि त्यातून समोर आलेला शस्त्रसाठा आणि कोट्यवधीची रोकड, या कारवाईनं छत्रपती संभाजीनगरात मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणात ATS आणि हा बंगला छावणी भागात असल्यानं मिलिटरीची IB देखील चौकशी करते आहे। आता या प्रकरणाचं संपूर्ण जाळं उघडण्यात पोलिसांना कितपत यश येतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर।